राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या नागरिकांकडे या दोन रेशन कार्ड पैकी कोणतं जरी रेशन कार्ड असेल तर त्या नागरिकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, आज मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे, तर त्या बैठकीमध्ये रेशन कार्डवरती जबरदस्त अशा 5 योजनांच्या सुरूच करण्यात आलेले आहे। जर तुम्ही रेशन धारक असाल तर तुम्हाला या 5 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। सोबतच रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशन धारक असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, रेशन धारकांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र शासनामार्फत या 5 योजनांचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहे। सोबतच रेशन कार्डवरती प्रत्येक महिन्याला कोणत्या रेशन धारकांना पैसे मिळणार आहेत त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर बघा, या ज्या 5 योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत तर या 5 योजनांमधील एक योजना अशी आहे की त्या योजनेअंतर्गत राज्यामधील सरसकट सर्व महिला स्वतःच्या पायावरती उभा राहू शकतात। म्हणजेच त्यांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र शासनामार्फत अशी एक योजना आणलेली आहे की त्या योजनेअंतर्गत त्या महिला स्वावलंबी सुद्धा बनवू शकतात। सोबतच दुसरी योजना जी घोषित करण्यात आलेली आहे ती योजना सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तर बघा, दुसऱ्या योजनेअंतर्गत रेशन धारकांना 20,000 रुपये मिळणार आहेत, परंतु तुमच्याकडे या 2 रेशन कार्ड पैकी कोणतं जरी रेशन कार्ड असायला पाहिजे तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। बघा, 5 योजना सुरू झालेल्या आहेत, त्या 5 योजना सुद्धा बघणार आहोत। परंतु तिसऱ्या योजनेअंतर्गत रेशन धारकांना स्वतःचे हक्काचे घर मिळणार आहे आणि ते घर बांधण्यासाठी जागा सुद्धा केंद्र शासनामार्फत फ्री मध्ये दिले जाणार आहे। म्हणजेच सरासरी तुम्हाला घरकुल मिळणार आहे आणि त्या घराच्या जागेसाठी सुद्धा अनुदान दिलं जाणार आहे। सोबतच चौथी योजना तर कमालच आहे। त्या योजनेअंतर्गत रेशन धारकांना सर्व किराणा मोफत दिला जाणार आहे। म्हणजेच रेशन धारकांना प्रत्येक महिन्याला किराणा भरावा लागणार नाही। केंद्र शासनामार्फत रेशन धारकांना किराणा सुद्धा दिला जाणार आहे। आणि शेवटची योजना म्हणजे रेशन धारकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये सुद्धा मिळणार आहे। तर बघा, या 5 योजनांविषयी माहिती दिलेली आहे, परंतु या 5 योजनांचे अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। बघा, सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। जर तुम्ही पिवळे रेशन धारक असाल किंवा केसरी रेशन धारक असाल आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुमच्यासाठी केंद्र शासनामार्फत अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, या 5 योजना कोणकोणत्या आहेत त्या सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। सोबतच रेशन धारकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत, तर हे पैसे कशा पद्धतीने मिळणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। बघा, पहिली योजना आहे की त्या योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत। ती योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। बघा, ज्या माता भगिनींना प्रत्येक वर्षाला 3 मोफत गॅस पाहिजे असेल तर त्यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अर्ज करणं गरजेचं आहे। या योजनेचा अर्ज सर्व लाडक्या बहिणींनी करायचा आहे, सोबतच रेशन धारकांनी करायचा आहे। त्या योजनेअंतर्गत वर्षाला 3 गॅस मिळणारच आहे। सोबतच रेशन धारकांना लाडक्या बहिणींना याच्यामध्ये प्राधान्य सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा, आज जी मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे तर त्या बैठकीमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की राज्यामधील लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना आणि रेशन धारकांना प्रत्येक वर्षाला मोफत 3 गॅसचे 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे। त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अर्ज करणं गरजेचं आहे। सोबतच दुसऱ्या योजनेविषयी सुद्धा संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे। तर बघा, दुसऱ्या योजनेमार्फत रेशन धारकांना घर मिळणार आहे। आता हे घर कशा पद्धतीने मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। बघा, हे घर तुम्हाला प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत दिले जाणार आहे, परंतु या घरासाठी किती पैसे मिळणार आहे, सोबतच जागेसाठी किती पैसे मिळणार आहेत, या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, याची कागदपत्रे कोणकोणते आहेत आणि लाभ किती प्रमाणामध्ये मिळणार आहे त्याविषयी सुद्धा
अपडेट आलेले आहे। तर बघा घरासाठी तुम्हाला 1 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे। सोबतच जागेसाठी सुद्धा 1 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे। सरासरी 2,20,000 इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये घर बांधणीसाठी दिले जाणार आहे। त्यामुळे तुम्ही जर रेशनधारक असाल तर तुम्ही या 5 योजनांचे अर्ज एकसाथच करू सुद्धा शकता। त्यामुळे या 5 योजनांचे अर्ज सर्व लाडक्या बहिणींनी रेशनधारकांनी सुद्धा करायचे आहे। सोबतच तिसरी योजना सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा तिसऱ्या योजनेमार्फत घरातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून मोफत शिलाई मशीन योजना सुरूच करण्यात आलेली आहे। बघा काल मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे। तर त्या बैठकीमध्ये महिलांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र शासनाकडून मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज सुद्धा सुरूच करण्यात आलेला आहे। परंतु या शिलाई मशीन योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे, सोबतच कसा करायचा आहे आणि कधीपर्यंत याची मुदत आहे याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। तर त्याविषयी संपूर्ण अपडेट याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा शिलाई मशीन योजनेअंतर्गत महिलांना सक्षम बनवण्यासाठी 15,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमाच केली जाणार आहे। त्यानंतर तुम्ही या 15,000 रुपयांमधून शिलाई मशीन सुद्धा खरेदी करायची आहे। त्याच्यासाठी पुरावा सुद्धा द्यावाच लागणार आहे। जर तुम्ही या योजनेचा अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर व्हिडिओच्या खाली कमेंट सुद्धा करायची आहे। सोबतच चौथ्या योजनेविषयी सुद्धा सर्व माहिती आपल्याकडे आलेली आहे। त्यामुळे जर रेशनधारक असाल, लाडक्या बहीण असाल किंवा आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिक असाल तर तुम्ही सुद्धा या योजनेचा अर्ज करायचा आहे। बघा या योजनेमार्फत रेशनधारकांना प्रत्येक महिन्याला मोफत किराणा सुद्धा मिळणार आहे। परंतु हा किराणा स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये मिळणार आहे। तुमच्या गावामधील रेशन दुकानामध्ये तुम्हाला याचा लाभ घ्यायचा आहे। बघा याच्यामध्ये तुम्हाला गहू दिले जाणार आहे, साखर दिली जाणार आहे, सोबतच तांदूळ दिले जाणार आहेत, सोबतच हरभरा आहे, मोहरीचे तेल आहे, मीठ आहे, मैदा आहे, साखर आहे, सोयाबीन आहे, विविध प्रकारच्या डाळे आहेत, मसाले आहेत, या सर्व जीवनावश्यक गोष्टी तुम्हाला सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे रेशनधारक असाल तर तुम्ही सुद्धा अर्ज करायचे आहे। तर या 5 योजनांचे अर्ज कुठे करायचे आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु जी शेवटची योजना आहे म्हणजेच 5वी योजना आहे त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे। तर बघा या योजनेमार्फत रेशनधारकांना अनुदानाच्या स्वरूपामध्ये रेशन धान्यासोबत रेशन कार्डवरती पैसे सुद्धा मिळणार आहेत। परंतु हे पैसे कशा पद्धतीने मिळणार आहे, तुम्हाला स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये हे पैसे मिळणार का किंवा इतर ठिकाणी हे पैसे मिळणार का त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। परंतु रेशन कार्डवरती पैसे मिळवण्यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्डच असायला पाहिजे। जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तर बघा रेशन कार्डवरती पैसे कशा पद्धतीने मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। सर्वात प्रथम आपल्या रेशन कार्डची KYC करायची आहे। त्यानंतर घरामधील जेवढे सदस्य आहेत तेवढ्या सर्व सदस्यांची नावे रेशन कार्डवरती नोंद झालेली आहेत का ते चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला मेरा रेशन हा ॲप डाउनलोड करायचा आहे। तर हा ॲप गव्हर्नमेंटचा आहे। त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये पैसे सुद्धा मिळणार आहेत। परंतु तुम्ही रेशनधारक असणं गरजेचं आहे। त्यामुळे जर तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशनधारक असाल तर तुम्ही या 5 योजनांचा अर्ज 100% करायचा आहे। त्यामुळे तुम्हाला याचा फायदा 100% मिळणार आहे। त्याच्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल, लाडक्या बहिणी असाल किंवा आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिक असाल तर तुम्ही सुद्धा याचा अर्ज करायचा आहे। बघा सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।